सर्वांना नमस्कार. स्वागत आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या मॉड्यूलला. आजच्या सत्रात आपण CRO वापरून रेक्टिफायरच्या व्होल्टेज आणि करंटसाठी वेव्ह आकार तयार करणे आणि प्रदर्शित करणे याबद्दल शिकू. या सत्राच्या शेवटपर्यंत तुम्ही रेक्टिफायर ब्रिज तयार करण्यास आणि RC फिल्टरसह किंवा त्याशिवाय आणि रिपल फॅक्टरची गणना करून आउटपुट वेव्ह फॉर्म्सची चाचणी करण्यास सक्षम असाल. आता आपण ब्रिज रेक्टिफायर कसे बनवायचे ते शिकूया. ब्रिज रेक्टिफायरचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक घटक आणि साधने गोळा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आवश्यक घटक आणि साधने पुढील प्रमाणे आहेत. ब्रिज रेक्टिफायर किट 1 क्रमांक, ऑसिलोस्कोप 20 मेगाहर्ट्ज ड्यूल ट्रेस 1, व्होल्टमीटर MC 0 to 30 वोल्ट 1, मल्टीमीटर 1, फंक्शन जनरेटर 1, डायोड IN 4007 4, रेजिस्टर 470 1, इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर 10 UFD 25 वोल्ट 1, एक रेजिस्टर 10 किलो ओम किंवा 1 वॉट, एक स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर 240 वोल्ट किंवा 24 वोल्ट, मल्टीस्टँड वायर 600 वोल्ट ग्रेडच्या आवश्यक प्रमाणे, 1 ब्रेडबोर्ड, 1 सोल्डरिंग लो 25 वॉट्स टू 40 वोल्ट्स, एक राड कोर सोल्डर 60x40 आवश्यक आणि कनेक्टिंग वायर आवश्यक. प्रयोगाला जाण्यापूर्वी ब्रिज रेक्टिफायरचे ऑपरेशन समजून घेऊ. ब्रिज रेक्टिफायर हा एक प्रकारचा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे जो अल्टरनेटिंग करंट AC ला डायरेक्ट करंट DC मध्ये रूपांतरित करतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रिज कॉन्फिगरेशन मध्ये व्यवस्था केलेल्या 4 डायोड्सचा समावेश आहे. इनपुट AC व्होल्टेजच्या सकारात्मक अर्धा चक्र दरम्यान डायोड D1 आणि D3 फॉरवर्ड बायस्ड असतात आणि प्रवाह चालवतात, तर D2 आणि D4 उलट पक्षपाती असतात आणि ते चालवत नाहीत. परिणामी करंट पॉझिटिव्ह टर्मिनल 1 वरून D1 लोड रेझिस्टर R, D3 आणि परत नकारात्मक टर्मिनल 2 कडे वाहतो. इनपुट AC व्होल्टेजच्या नकारात्मक अर्धा चक्र दरम्यान टर्मिनल 1 आणि 2 वरील व्होल्टेजची ध्रुवीयता उलट होते आणि D4 आणि D2 फॉरवर्ड बायस्ड होतात, तर D1 आणि D3 उलट पक्षपाती होतात. परिणामी विद्युत प्रवाह टर्मिनल 2 मधून T4 लोड रेझिस्टर R, D2 मधून आणि टर्मिनल 1 कडे परत जातो. अशा प्रकारे ब्रिज रेक्टिफायर AC इनपुट व्होल्टेजला स्पंदन करणाऱ्या DC आउटपुट व्होल्टेजमध्ये रूपांतरित करतो, पण तो पल्सेटिंग DC आहे. स्थिर DC आउटपुट मिळवण्यासाठी रेक्टिफायर सर्किट्समध्ये फिल्टर वापरतात. आता आपण ब्रिज रेक्टिफायर बनवू आणि लहरी आकारांची चाचणी घेऊ. प्रथम ब्रेडबोर्डवरील योजनाबद्ध आकृतीनुसार ब्रिज रेक्टिफायर तयार करा. सर्किट आकृतीनुसार ब्रेडबोर्डवर कनेक्टिंग वायरसह कनेक्शन बनवू. पुरवठा चालू करा आणि व्होल्टमीटर V1 रीडिंग मधून AC इनपुट व्होल्टेज VSRMS रेकॉर्ड करता 1 मध्ये आणि VDC इज इक्वल टू 0.9 VSRMS सूत्र वापरून आउटपुट VDC ची गणना करा. DC आउटपुट VDC ओलांडून मोजा लोड प्रतिकार RL वापरून व्होल्टमीटर V2. मोजलेले VDC आणि VDC मोजलेले फरक रेकॉर्ड करा. तसेच VS चे शिखर मूल्य, VS ची वारंवारता आणि मोजा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्पंदन करणाऱ्या VDC चे पीक व्हॅल्यू आणि CRO मधून इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजचे वेव्ह फॉर्म रेकॉर्ड करा. फिल्टर शिवाय ब्रिज रेक्टिफायर बांधल्यानंतर आणि इनपुट पुरवठा लागू केल्यानंतर खाली निरीक्षणे केली गेली. CRO आउटपुट डिस्प्ले मधून आउटपुट वेव्ह फॉर्मवर इनपुट AC व्होल्टेजचे RMS मूल्य 12 व्होल्ट्स होते. नंतर गणना केलेले DC आउटपुट व्होल्टेज 10.8 व्होल्ट आणि मोजलेले DC आउटपुट व्होल्टेज 10.6 व्होल्ट होते. परिणामी फरक 0.2 व्होल्ट होता. DC आउटपुट व्होल्टेजचे शिखर मूल्य 14.9 व्होल्ट होते आणि इनपुट AC व्होल्टेजची वारंवारता 50 हर्ट्झ होती. पल्सेटिंग DC आउटपुट व्होल्टेजचे शिखर मूल्य 14.9 व्होल्ट आणि वारंवारता होते 100 हर्ट्झ. ब्रिज रेक्टिफायरच्या आउटपुट सिग्नलची वारंवारता खालील प्रमाणे मोजली जाते. F बाहेर इज इक्वल टू 2 into
एफ मध्ये इज इक्वल टू 2 इंटू 50 हर्ट्ज इज इक्वल टू 100 हर्ट्ज. या निरीक्षणांवरून असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की फिल्टर शिवाय ब्रिज रेक्टिफायरने स्पंदन करणारा डीसी आउटपुट वेव्हफॉर्म तयार केला. आता बघू तर आरसी फिल्टरसह ब्रिज रेक्टिफायर्स मध्ये लहरींचे मोजमाप करा आणि रिपल घटकांची गणना करा. प्रयोगाला जाण्यापूर्वी आरसी फिल्टरसह ब्रिज रेक्टिफायरचे कार्य समजून घेऊ. आधी चर्चा केल्याप्रमाणे फिल्टर शिवाय ब्रिज रेक्टिफायर मध्ये सर्किट त्याचप्रमाणे चालते. तथापि लोडच्या समांतरपणे कपॅसिटर जोडल्याने संपूर्ण लोडमध्ये स्थिर व्होल्टेज राखले जाईल याची खात्री होते. परिणामी जवळजवळ स्थिर डीसी आउटपुट व्होल्टेज होते. आता आरसी फिल्टरसह ब्रिज रेक्टिफायर बनवू आणि रिपल फॅक्टर मोजू. आरसी फिल्टरसह ब्रिज रेक्टिफायर योजनाबद्ध करा आणि रेखाचित्रे तयार करा. येथे आपण फिल्टर सर्किटसह ब्रिज रेक्टिफायरसाठी ब्रेडबोर्ड वापरत आहोत. सर्किट चालू करा आणि टेबल 1 मध्ये एसी इनपुट VSRMS रेकॉर्ड करा आणि VDC इज इक्वल टू 0.9 VSRMS सूत्र वापरून आउटपुट VDC ची गणना करा. RL वर DC आउटपुट VDC मोजा आणि VDC मोजलेले आणि VDC मोजलेले फरक रेकॉर्ड करा. तसेच व्हिडिओ प्रत्यक्षिकात दाखवल्याप्रमाणे VS चे पीक व्हॅल्यू, VS ची वारंवारता, पल्सेटिंग VS चे पीक व्हॅल्यू आणि CRO मधून इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज मोजा. फिल्टरसह ब्रिज रेक्टिफायर तयार केल्यानंतर आणि वीज पुरवठा लागू केल्यानंतर खालील निरीक्षणे केली गेली. पुरवठा व्होल्टेज VSRMS चे मूळ सरासरी चौरस RMS मूल्य 12 वॉट होते, तर मोजलेले आणि मोजलेले DC व्होल्टेज VDC दोन्ही 10.8 वॉल्ट होते. परिणामी 0 V चा फरक होता. VS चे शिखर मूल्य 15.2 वोल्ट होते आणि इनपुट व्होल्टेजची वारंवारता VS 50 हर्ट्ज होती. VDC चे सर्वोच्च मूल्य देखील 15.2 वोल्ट होते. रिपल फॅक्टर इज इक्वल टू AC रिपल व्होल्टेज अपॉन DC व्होल्टेज या सूत्राचा वापर करून रिपल फॅक्टरची गणना करा आणि टेबल 2 मध्ये भरा. ब्रिज रेक्टिफायरच्या RC फिल्टर सर्किट्स शिवाय आणि त्यासह इनपुट AC आणि आउटपुट DC ची मूल्य तक्ता 2 वरून पाहिली जाऊ शकतात. RC फिल्टर शिवाय ब्रिज रेक्टिफायरचा रिपल फॅक्टर 0.4669 आहे आणि RC फिल्टरसह 0.4356 आहे. ब्रिज रेक्टिफायरच्या आउटपुट वेव्ह फॉर्मची तुलना कपॅसिटरसह आणि त्याशिवाय करा. 0 to 0.01 या कालावधीत रेक्टिफायरचे सकारात्मक आउटपुट हे पुरवठ्याचे सकारात्मक अर्धचक्र असते असे आपण निरीक्षण करू शकतो. 0.01 ते 0.02 या कालावधीत पुरवठ्याचे तृण अर्धचक्र रेक्टिफायर आउटपुटवर सकारात्मक बाजूकडे वळले जाते. काही उदाहरणे म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईल चार्जर AC व्होल्टेज DC मध्ये रूपांतरित करण्यासाठी ब्रिज रेक्टिफायर वापरतात. डिव्हाइसची बॅटरी चार्ज करण्यासाठी DC व्होल्टेज आवश्यक आहे. अशा प्रकारे या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या ऑपरेशनमध्ये ब्रिज रेक्टिफायर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या सत्रात आपण याबद्दल जाणून घेतले. ब्रिज रेक्टिफायर तयार करणे आणि आउटपुट वेव्ह फॉर्मची चाचणी करणे. RC फिल्टरसह आणि त्याशिवाय लहरी आकाराची चाचणी घ्या आणि रिपल फॅक्टरची गणना करा. या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांच्या आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचे लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.